पूर या ठिकाणी एक खूप दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेली आहे। यामध्ये एक अल्पवयीन 3.5 वर्षाची मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि त्याची त्यामध्ये हत्या झाली। या प्रकरण पोलिसाकडे काल ज्यावेळी रिपोर्ट झाला, साधारण संध्याकाळी घटना काही 3:30-4 वाजताच्या दरम्यानची आहे आणि 4:15 वाजता ज्यावेळी पोलिसाकडे हे रिपोर्ट झाला तर तातडीने आम्ही त्याचा शोध सुरू केला, आरोपीचा शोध सुरू केला आणि 1 ते 1.5 तासाच्या दरम्यान आम्ही हे आरोपी जे आहे त्याला ताब्यात घेतला। परंतु दुर्दैवाने तेव्हापर्यंत त्याचे अत्याचार होता ते झालेला होता आणि ती हत्या झालेली होती। या प्रकरणामध्ये BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। पुढील तपास जे चालू आहे, आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे। लोक आक्रमक झालेले आहेत, त्याची मागणी आहे की प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं, त्या दृष्टीने काय तयारी केली आपण, काय करतो पुढे तपास? अशा घटना घडल्यानंतर साधारणतः जे एक इमोशनल जे रिएक्शन जे आहे ते पब्लिक कडून येत आहे। काल सुद्धा अशा प्रकारची एक सिच्युएशन निर्माण झाली होती। त्यामध्ये काही वेळापुरता लोक रस्त्याकडे आले होते, मग त्यांना समजून जाऊन सांगितलं गेलं आहे की आम्हीच तपास करणार आहे आणि ह्यामध्ये जे आरोपी होता त्याच्या बाबत काही कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती। परंतु तांत्रिक आणि गोपनीय जे आम्ही आपले यंत्रणे वापरले तर तातडीने 1-1.5 तासामध्ये आरोपी अटक करण्यात आलेला आहे। पोलिसने ताबडतोब कारवाई केलेली आहे। आता तुम्ही आमचं सहकार्य करा। ते लोकांनी काल ऐकलाय, सहकार्य केलाय, ते शांततेने आहे, ते प्रोटेस्ट करताय, परंतु ते शांततेने आहे आणि पोलिसाच्या सहकार्य करत आहात। आणि आपला जे म्हणणं आहे की नक्की या केस जे आहे ते तातडीने ह्याची चार्जशीट केली गेली पाहिजे, हे आश्वासन आम्ही काल सुद्धा लोकांना दिला होता आणि हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त जे पनिशमेंट आहे ते भेटली पाहिजे। यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात, त्याप्रमाणे तपास आमची विशेष टीम करत आहे।